नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी चटपटीत गरमागरम उन्हाळा स्पेशल दह्याची कढी करणार आहोत. तर ही कढी अजिबात न फुटता आणि एकसारखी कढी कशी तयार करायची, आज या सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग दह्याची कढी करण्याकरिता इथं मी जवळपास 1.5 ते 2 वाटी दही घेतलेलं आहे. आपल्याला या दह्यामध्ये अगदी 1 चम्मच बेसन घालायचं आहे आणि बेसन आणि दही छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर जर तुम्हाला अशा प्रकारे चमच्याने न घोळता मिक्सरला एकदा फिरवलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे आपल्याला बेसन आणि दही छान ढवळून घेऊया. दह्याच्या आणि बेसनाच्या गाठी मोडून घेऊया आणि यामध्ये आवश्यकतेनुसार किंवा सध्या आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे आणि आपल्याला पुन्हा छान कढीचा जो बॅटर आहे तो एकजीव करून घ्यायचा आहे. चला तर मग दह्याचा आणि बेसनाचा आपला बॅटर तयार आहे. नंतर आपण कढीला तडका देऊया. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला मीडियम आचेवर गरम होऊ द्यायचं आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्या आणि 2 ते 3 बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता अगदी तांबूस कलर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर सर्व मिश्रण छान हलवून घेऊया आणि पूर्णपणे आपल्याला लसण आणि मिरची छान तांबूस कलर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व वस्तू छान मस्त अशा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवून घेतलेली आहे. तर नंतर यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर किंवा थोडं हळद घालायची आहे. जर तुम्हाला कढीमध्ये हळद न घालता पांढरी कलरची कढी ठेवायची असेल तर हळद स्किप करू शकता. तर नंतर आपल्याला आपण जे दह्याचं आणि बेसनाचं बॅटर केलं होतं ते बॅटर यामध्ये घालूया आणि यामध्ये तुम्हाला कढी किती दाटसर किंवा पातळ करायची आहे यानुसार पाणी घाला. तर अशा प्रकारे कढी आपल्याला कंटिन्यू 1 ते 2 सेकंदानंतर कंटिन्यू आपल्याला कढी हलवत राहायची आहे. जर तुम्ही अगदी कढी कंटिन्यू हलवत राहिलं तर कढी अजिबात फुटणार नाही, मस्त अशी एकसारखी शिजेल. आणि नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे, अगदी तुम्हाला 1-1, 2-2 सेकंदाने कढीला हलवत राहायचं आहे, ढवळत राहायचं आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. तर अशा प्रकारे मस्त अशी आपली चटपटीत कढी तयार होतो. पुन्हा छान कढीला ढवळून घेऊया आणि आपल्याला ही कढी छान 1 ते 2 उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी एकसारखी आपली कढी शिजलेली आहे, अजिबात न फुटलेली आणि मस्त अशी चटपटीत कढी तयार आहे. आणि नंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे. तर अशा प्रकारे अजिबात न फुटणारी आणि मस्त अशी एकसारखी दाटसर कढी गरमागरम भातासोबत खायला कोणाकोणाला आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे आपली इथं मस्त चटपटीत गरमागरम उन्हाळा स्पेशल तोंडाची चव वाढविणारी कढी तयार आहे. तर ही कढी अगदी मस्त गरमागरम भातासोबत मस्तच वाटतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर अशा प्रकारे अगदी उन्हाळा स्पेशल चटपटीत आणि चटकदार कढी तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.